मी आता एका अशा ठिकाणी चाललो आहे की जिथे जी गुफा आहे, केव्ज आहे, जवळजवळ 30 ते 40 मीटरपर्यंत थोडी लांब आहे. भरती पण आहे, तर कदाचित ती केव्ज पाण्याने भरली असेल. तरी पण तर ही ती वाट आहे त्या केव्समध्ये जायला. मी आता पुढे पुढे जातो आहे आणि बघू तिकडे आपल्याला जायला भेटते का, कारण की ती केव्स थोडी छोटी आहे आणि तिथे पाणी भरलेलं. सो मी आता आलो आहे केरीच्या बीचवर. हे केरीचं बीच आहे मागे. इथे बऱ्याच वर्षापूर्वी हा बीच असा ब्लँक होता, फक्त बीच होतं. आणि आता इथे हे काही शॅक्स पण झालेत आणि आता इथे रशियन लोक पण यायला लागलेत. हा एक माझ्या मागे एक छोटासा कॅफे आहे. तर तिकडे हे असं पाणी येते आणि हे असे रशियन्स आहेत. या बीचवर बऱ्याच प्रमाणात रशियन्स UK चे येत आहेत. जर्मनी पण काही भेटले. तर मी आता चाललो आहे पुढे, अजून पुढे. तिकडे बऱ्याच प्रमाणात चांगला बीच आहे अजून, त्या ठिकाणी मी चाललो. ते काही कॅफे झालेत, तर तिकडे म्युझिक, ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स अशा पण सोयी उपलब्ध झालेत. इथे जे शॅक्स आहेत, इथे सगळे तुम्हाला शॅक्स दिसत आहेत. हे खूप पुढेपर्यंत आहेत, बरेच आहेत. जवळजवळ 30-35 शॅक्स असतील. राहण्याची सोय, व्हेज, नॉनव्हेज, ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स, इथे आता सगळ्या गोष्टी अवेलेबल आणि उपलब्ध झालेत. म्हणून इथे आता पर्यटकांची पण गर्दी तशाच प्रमाणात व्हायला लागली. हा जो केरीचा जो बीच आहे, तो पहिला बीच लागतो जेव्हा तुम्ही सावंतवाडीवरून एंट्री करता गोव्याला. सावंतवाडीवरून गोव्याला जायला जेव्हा तुम्ही एंट्री करता, तेव्हा हा पहिला बीच असा लागतो. अजून मी पुढे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय आहे. मी जेव्हा लास्ट टाईम इथे आलो होतो तेव्हा एक छोटंसं गुफा टाईप आहे, त्या गुफेमध्ये मी गेलो होतो. आता त्या गुफेमध्ये परत जाऊया आणि पलीकडे जो दृश्य आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा जो दगड दिसतो, तर ह्या दगडावर मी थोडा चढायचा प्रयत्न करतो. हा जो एवढा मोठा दगड आहे, या दगडावर आता मी जायचा प्रयत्न करतो आणि जातो टॉपला. टॉपवरून थोडा व्ह्यू घेतो आणि हा एवढा असा डिफिकल्ट नाही आहे. या दगडावरून हा व्ह्यू कसा दिसतो हे तुम्ही पाहिलात. मी आता एका अशा ठिकाणी चाललो आहे की जिथे जी गुफा आहे, केव्ज आहे, जवळजवळ 30 ते 40 मीटरपर्यंत थोडी लांब आहे. भरती पण आहे, तर कदाचित ती केव्ज पाण्याने भरली असेल. तरी पण मी जाऊन एकदा बघतो. आपण जाऊया आणि ती केव्ज बघूया. इथूनच मी वर आलो होतो, आता इथूनच मी खाली उतरतोय आणि त्या केव्जकडे जातोय.
ती वाट आहे त्या केव्समध्ये जायला. मी आता पुढे पुढे जातोय आणि बघू तिकडे आपल्याला जायला भेटते का, कारण की ती केव्स थोडी छोटी आहे आणि तिथे पाणी भरलेलं असतं जेव्हा भरती असते. मी अजून पुढे जातो. अजून पुढे बरेच मोठी मोठी दगड आहेत. त्या मोठ्या मोठ्या दगडांवरून आपण हे व्ह्यू घेऊया आणि बघूया हे काय कसं दिसतं. तर माझ्या मागे हा आता एवढा मोठा उंच दगड आहे. मी आता त्या दगडावर जातोय. त्या दगडावर गेल्यानंतर आपण हा थोडा व्ह्यू बघूया कसा दिसतो. कोकणातून गोव्याला आल्याच्या नंतर सर्वात पहिलं जे गाव लागतो तो केरी आणि केरीचा हा बीच. आता आपण जे केव्समधून आलो ते केव्सच्या पलीकडे हे असं दृश्य दिसतं. त्या उंच दगडावर. मी आता आलो आहे सर्वात उंच पॉईंटवर, उंच रॉकवर. तो जो तिकडे रॉक होता तिथे आता आपण होतो आणि आता मी आलो आहे सर्वात उंच पॉईंटवर. या उंच रॉक या दगडावरून या खडपावरून हे दृश्य कसं दिसते ते पहा.
काय मग गावकऱ्यांनो, आवडलो की नाही ह्यो केरयेचो बीच? न आवडण्यासारखा हैसर काय असा? आता ह्यो बीच बघल्यानंतर तुमका हैसर येईन सारख्याच दिसतला. तर कमेंट बॉक्समध्ये आमका कमेंट करून नक्की सांगा की तुमका ह्या बीचबद्दल काय वाटता. तर भेटू पुन्हा मॅजिकल कोकणच्या अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या कोकणचो सावंतवाडीकर गौरव केरकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.